आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी पूजा गायकवाड। स्वानंद न्यूज मध्ये आपलं स्वागत। चर्चेत होणारच शिवसेना पक्षाचा आदेश न मानणाऱ्याची अवस्था न घर का ना घाट का अशी होत असल्याचा टोला सुरेश म्हात्रे यांचे नाव न घेता लगावला आहे। तर बाळा मामांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून त्यांच्या संपर्कात कोणीही राहू नये असे आदेश ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना दिले आहेत। भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार कपिल पाटील यांच्या कल्याण येथील प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाटील यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। तर यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, आमदार नरेंद्र पवार, शिवसेनेचे विजय साळवी, शहर प्रमुख विश्वनाथ भोईर, अरविंद मोरे, नगरसेवक प्रकाश पेनकर, भाजपा गटनेते वरुण पाटील, परिवहन सदस्य सुनील खारूक, दयानंद चोरघे, भाजपाचे निखिल चव्हाण, युवासेना अधिकारी अभिषेक मोरे आदींसह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांना विरोध करत शिवसेनेच्या बाळा मामांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। म्हात्रे यांच्या बंडखोरीची शिवसेना पक्ष नेतृत्वाने दखल घेऊन त्यांना पक्षातून निलंबित केले असून यांच्या कोणीही संपर्कात राहू नये असे आदेश शिवसैनिकांना देण्यात आले आहेत। महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांचा प्रचंड मताने विजय करायचा आहे आणि या ठिकाणी ज्याने बंडखोरी केली असेल त्यांचा पक्षाने निर्णय घेतलेला आहे। बाळा मामा म्हात्रे, सुरेश म्हात्रे यांचं हकालपट्टी देखील केलेली आहे। त्यामुळे त्यांच्याशी कोणी संपर्क ठेवण्याची आवश्यकता नाही कोणी, आणि म्हणून आपला उमेदवार महायुतीचा उमेदवार कपिल पाटील हे आहे। त्यामुळे सर्व प्रमुख पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपल्या पक्षाचा आदेश न मानणारे कार्यकर्ते या पक्षामध्ये कधीच राहू शकत नाही। ज्यांनी पक्षाचा आदेश मानला नाही ते मोठमोठी नावं मी घेणार नाही, त्यांची काय अवस्था झालेली आहे घरकाना घाटका कुत्र्यासारखी हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण डोळ्यासमोर ठेवून काम करूया। केंद्रामध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार आणायचे असून मोदींचे हात बळकट करण्यासाठी उद्धव ठाकरे देखील मैदानात उतरले आहेत। युती ही मनापासून झाली असून शिवसैनिकांना एकदा पक्षाचा आदेश आला की तो अंतिम असतो। गेल्या 5 वर्षात दोन्ही पक्षात कटुता आली होती, मात्र आता सर्व विसरून महायुतीचा एक खासदार निवडून आणून मोदी सरकारद्वारे पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी जोमाने काम करण्याचा सल्ला शिंदे यांनी उपस्थित महायुतीच्या कार्यकर्त्यांना दिला आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।